आपल्या सोबत कोण आहेत? पहिल्यांदा गोटे आहेत, म्हणून गोटांची भाषा आपण सगळ्यात अगोदरती वापरायची. मग अशी सांगितलं गोटे दाखवण्याची पद्धत पण आपण कशी स्वीकारायला पाहिजे, अशी नाहीये, दोन अशा आपण स्वीकारले पाहिजे. तुम्हाला भाषा लिहून घ्यायचं असं लिहून घेऊ शकताय, नो भाषा आहेत, आणखी शोध लागू शकतात आपल्या ट्रेनिंग मध्ये. त्याला मर्यादा नाहीये, भाषा वाढू शकतात. दुसरी भाषा आहे वस्तू भाषा. माझ्याकडे एक ठोकळा आहे, माझ्याकडे एक ठोकळा आहे. बोटांची भाषा कशी होईल? हे एक बोट आहे, हे एक बोट आहे. वस्तू भाषेमध्ये हा एक ठोकळा आहे. त्याऐवजी चिंचोटे, गोट्या, मणी, आईस्क्रीमच्या काड्या हे सगळे वापरून आपण वस्तू भाषा स्पष्ट करू शकतो. कुठे तुम्हाला अडत असेल तर विचारा, वस्तू भाषा म्हणजे काय किंवा असं. त्यानंतर कृती भाषा. काय येईल कृती भाषेमध्ये? उड्या मारणे, बरोबर आहे. टाळ्या वाजवणे, काय झाल्या? उड्या मारणे, टाळ्या वाजवणे ही झाली काय? कृती भाषा. मला आता प्रश्न विचारायचा आहे, काय माझा प्रश्न महत्वाचा आहे. मी जसा कन्फ्युज झालो तसं तुम्ही आता कन्फ्युज होणार आहात. अगोदर दोन्ही भाषा सांगतो तुला. दोन्ही भाषा काय आहे? काय करणार दोन्ही भाषेमध्ये? तुम्ही मला सांगितले कृती भाषा. बघा मी काय म्हणतोय. नाही, मला मागाशी सांगायचंय, दोन टाळ्या वाजवा ही कृती भाषा आहे का दोन्ही भाषा? दोन्ही पण आहे. नाही, आपल्याला एकत्रच जायचं. आवाज नाही करता टाळी वाजवू शकू का आपण? मला प्रश्न पडलेला होता, तुम्हाला पडलाय? नाही, तसं नाही, आवाज आलाच नाही शेवटी. बघा, एक दोन कृती का दोन्ही? कृती एकच आहे सर, कृती एकच आहे. टाळ्या वाजवणे एकच कृती आहे. दोन्ही भाषा कृती एकच आहे. याच्यावरती बरीचशी चर्चा झाली आणि असं मत मांडलं गेलं. तुमचं काय मत आहे का याच्याबद्दल? कानाने ऐकू येते ती कृती डोळे बंद करायचे. हा, सरांचा मुद्दा थोडस तिकडे येतोय. डोळे बंद असताना जर आवाज ऐकू आला तर आपल्याला दोन्ही भाषा म्हणता येईल. आणि डोळे उघडे असताना जी कृती दिसली ती कृती भाषा होईल. दोन्ही एकदा डोळे बंद आहे तेव्हा फक्त त्याने आवाज ऐकला, दोन्ही भाषा झाली. दोन्हीची भाषा. थोडस कन्फ्युजन अजून तिथे राहते, पण एकदमच मुळाशी जायचा प्रयत्न केला तर त्याचा सार काय निघेल? हा प्रश्न अजूनपर्यंत उत्तरित नाही. सर प्रश्न विचारणार आहे की नाही, म्हणून थोडंसं स्पष्टीकरण आपण जर असं घेतलं. मी मुलांना डोळे बंद करायला सांगितले, सर डोळे बंद करा तुम्ही सगळ्यांनी. दोन्ही किती टाळ्या वाजवल्या मी? कशाद्वारे तुम्ही? म्हणजे कोणती भाषा वापरली गेली तर? दोन्ही. बरोबर. मी आता उड्या मारल्या समजा, डोळे दाखवले असताना कृती भाषा थोडासा संबोध स्पष्ट होण्यासाठी मदत होते. डोळे बंद केल्यानंतर जो ध्वनी कानावर येतो त्याला आपण दोन्ही भाषा म्हणू. आणि
डोळ्याने जर आपण तो संबोध स्पष्ट केला असेल कुठल्या वेळ झाला तर ती कृती ज्यांना ऐकू येत नाही पार्किंग लॉट ज्यांना दिसली की त्यांना कृती भाषा. सर पुढची भाषा आपण घेऊया चित्र भाषा. पाठीवरती तो 2 चेंडू काढेल किंवा जवळ असलेली 2 चित्र तुम्हाला दाखवेल. ती झाली काय त्याची चित्र भाषा झाली. बरोबर आहे. म्हणजे त्याला तो संवाद स्पष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. पुढची भाषा आहे गोष्ट भाषा. जी मगाचपासून मी म्हणतोय गोष्ट भाषा. ती आता गोष्ट मला 2 सांगायचे. माझ्याजवळ 2 आईस्क्रीमच्या काड्या आहेत. माझ्याजवळ 2 आईस्क्रीमच्या काड्या आहेत. मला 2 डोळे आहेत. मला 2 कान आहेत. मला 2 पाय आहेत. जेव्हा तो 2 हा अंक वापरून एखादं वाक्य बनवेल तेव्हा ती त्याची झाली काय गोष्ट. सर 5ची गोष्ट तुम्ही मला सांगा. काय सांगू शकता 5ची गोष्ट. 5 पेन उचला ती आणि 5ची गोष्ट. हा ही 5 बोटे आहेत. बरोबर आहे. ही 5 बोटे आहेत. किंवा माझ्याकडे 5 पेन आहेत. पण गोष्टीला 1-2-4 वाक्य तयार झाली पाहिजे ना. ही छोट्या मुलांची गोष्ट आहे. बरोबर आहे. एकाच वाक्यात ती गोष्ट कशी असेल. एकाच वाक्यात. याला गोष्ट म्हणजे मुलांना आनंद देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला गोष्ट संबोधित. 7वी भाषा आहे बघा. 7वी भाषा आहे ती चलन भाषा. चलन म्हणजे वापर. चलन म्हणजे काय आहे नोटा आणि नाणी. 100 रुपयाची 1 नोट आहे. माझ्याकडे 100 रुपयाची 1 नोट आहे. चलन मध्ये दाखवते किंवा 1 रुपयाचं नाणं आहे. ती झाली चलन भाषा. आता स्पर्श भाषा. आणि का सर तुम्ही इकडे या. सर आपल्याला स्पर्श भाषा शिकवायची आहे. आता मी नाडेकर सरांना शाबास केली होती. काय झाली स्पर्श किती शाबासकी दिल्या. 3 शाबासकी दिल्या. ही स्पर्श भाषा आहे. मोठ्याने वापरायची नाही. कालावधी वगैरे व्याख्या आहे हळूहळू स्पर्श झाला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपण शिकवणार आहे ती म्हणजे अंक भाषा. काय आहे अंक भाषा. अंक भाषा झाली की जी आपण लिखाण करतो ती झाली अंक भाषा. आता गट नंबर 2 प्रत्येक गटाकडे येणार आहे. मी गट नंबर 2 आपल्याला 3 हा अंक या सगळ्या भाषांमध्ये आपण दाखवायचा आहे. माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.